काल राज्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या स्थानिक निवडणुका पार पडल्या आणि भरभरून मतदान सुद्धा झालं। ज्या ठिकाणी मतदान काल पार पडलं तिथं कडक बंदोबस्त बघायला मिळाला। अनेक बड्या नेत्यांनी मतदान केलं, पण अशातच सातत्यानं काही ना काही कारणानं वादात अडकणारे संतोष बांगर मात्र पुन्हा एकदा निवडणुकीचा भंग केल्यानं वादात अडकले आहेत आणि यामुळे संतोष बांगर यांची आमदारकी रद्द होणार असल्याचं बोललं जातंय। नमस्कार, मी सारिका। तर काल राज्यातल्या अनेक ठिकाणी निवडणुका पार पडल्या, त्याप्रमाणेच हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा काल पार पडल्या आणि याच वेळी हिंगोली नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडली। पण यावेळी या प्रक्रियेच्या दरम्यान आमदार संतोष बांगर हे सुद्धा सकाळी मतदान करण्यासाठी केंद्रावर गेले आणि मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी घोषणाबाजी केली, सोबतच त्याचे व्हिडिओ सुद्धा काढण्यात आले आणि पुढे मतदान केंद्रामध्ये मतदानानंतर घोषणाबाजी करताना त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि तेव्हाच हा गोपनीयतेचा आणि आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। काल सकाळी हिंगोली शहरातल्या मंगळवारी बाजार परिसरातल्या मतदान केंद्र क्रमांक 3 मध्ये आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी मतदान कक्षात जाऊन प्रत्यक्ष बटन दाबताना एका महिला मतदाराला मार्गदर्शन केलं। सोबतच मतदान केंद्रात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ देखील समोर आले। तर संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात फोन देखील वापरला असल्याचं समोर आलं आणि मतदान केंद्रात घोषणाबाजी करणं, मोबाईल फोन वापरणं किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणं हे आचारसंहितेचं गंभीर उल्लंघन मानलं जातं आणि त्यामुळेच बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी झाली। त्यानंतर या प्रकरणाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आणि तातडीनं अहवाल मागवण्यात आला। त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं की गोपनीयतेचा भंग झाल्याचं प्राथमिक अहवालात आढळलं तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि झालंही तसंच। या प्रकरणात आमदार संतोष बांगरांना मोठा धक्का बसला, कारण संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांकडून विचारणा करण्यात आली असताना तेव्हा सांगितलं की किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे। निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देत आहोत याचा विचार केला पाहिजे असं म्हणत फडणवीसांनी बांगर यांच्या कृतीवर नाराजगी व्यक्त केली। सोबतच मतदारांना या निशाणीवर मतदान करण्याचं सांगत आहे, त्यामुळे संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी संदेश देशमुख यांनी केली आणि निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई होईल। सोबतच बूथवरच्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे। एकनाथ शिंदे यांचं संतोष बांगर यांना समर्थन आहे का असा सवाल उपस्थित देखील देशमुख यांनी केला। त्यामुळे या प्रकरणावरून आता संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी होती। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे का आणि ती रद्द होणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।